त्या प्रकारचा दडपण आणून त्या ठिकाणी माणसांचा आवाज दाबवायचं काम या भाजप सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला चालायला मिळतं. आज गेली या तालुक्यामध्ये गेली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की जो मार्ग या ठिकाणी शक्तीपीठ मार्गचं आंदोलन या ठिकाणी चाललंय. या माणसाने जो आता विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलला तो या शक्तीपीठ मार्गामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी जाणार आहे आणि शेतीचं नुकसान होणार आहे याच्या बाबतीत भ्र शब्दाने हा शेतकरी नेता म्हणणारा स्वतःला गेले अनेक वर्ष आंदोलन उदासीनता का त्यांची या आंदोलन करणारा म्हणून शेतकऱ्यांची बाजू मांडणारा नेता म्हणून आज तो राज्यामध्ये मिरवतोय, विधानसभेमध्ये प्रश्न शेतकऱ्यांचे भांडतोय असं दाखवतोय. या मध्ये कुठेही यांनी याची वाच्यता केलेली तुम्हाला आम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून यांचा हेतू वेगळा आहे. सत्तेमध्ये राहून सत्तेची मजा लुटण्यासाठी आणि सत्तेचं समर्थन करणं आणि खुर्चीत बसलेले ज्यांना यांचा आशीर्वाद आहे, ज्यांच्या आशीर्वादाने यांचे हे आज हे वैभव त्यांच्याकडे त्यांच्याशी त्या ठिकाणी लाळ घोटण्याचं काम हे अशी मंडळी सदाभाऊंसारखी या ठिकाणी पिलावळ तयार केली भाजपनं आणि ते या ठिकाणी त्यांचं समर्थन करतात. मी या सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. त्यांनी यांचं वक्तव्य मागं घ्या, अन्यथा याच्यापेक्षा उग्रपणाने आंदोलन ला समोरे त्यांना जावं लागेल एवढीच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. बापू आपल्याकडं सांगा बाबा, आपण आता युवकांचं नेतृत्व आपल्याकडे आहे, आपण कसं बघताय? कारण आता परवा सुद्धा प्रेसमध्ये सदाभाऊ असं म्हणले की जयंतराव पाटील साहेबांनी 20 वर्ष काय केलं, गोट्या खेळल्या का, ह्या सगळ्या कसं बघता पण याकडं? आता ते सदाभाऊ खोत म्हणले 20 वर्षात जयंत पाटील साहेबांनी काय केलं, तर जे त्यांनी तालुक्यामध्ये ज्या गावात जातात तिथल्या गावातल्या ज्या चौकात ब्लॉक बसलेले जे आहे ते जयंत पाटील साहेबांनी बसलेले, ज्या स्टेजवर ते भाषण करतात ते स्टेज जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे, ज्या तालुक्यात ते ज्या मंदिरात जातात ते मंदिर जयंत पाटील साहेबांच्या फंडातून बांधलेलं ते मंदिर आहे. जिथं जिथं त्यांनी जातात आणि जयंत पाटील साहेबांच्यावर टीका करतात तिथं ते जयंत पाटील साहेबांनी काम केलेलं ते ठिकाण असतं. आणि आज आता ते परत म्हणतात 20 वर्षात काय केलं, तर हा पेटनाक्या ते सांगली रस्ता ते म्हणतात की आम्ही मंजूर करून आणला. ज्या खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत त्यांनी स्वतः सांगितलं, आष्ट्यामध्ये सभेत सांगितलं की ह्या रस्त्यासाठी जयंत पाटील साहेबांनी पाठपुरावा केला. तर आणि ह्याच पक्षाला जे समर्थन करणारे सदाभाऊ खोत म्हणतात की जयंत पाटील साहेबांनी 40 वर्षात 20 वर्षात काय केलं. मग ही कामं कुणी केलेली आहेत? जयंत पाटील साहेबांनीच कामं केलेली आहेत ना. त्यावेळी जयंत पाटील साहेब मंत्री होते, जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही कामं झाली आहेत. आणि वाळवा तालुक्यातील जनता ही सुज्ञ जनता आहे. तिने ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे की जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागं ठामपणे तालुक्यातील जनता आहे आणि जनतेला चांगलं माहिती आहे की तालुक्यातील कामं कुणी केलेली आहेत ती. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय सुद्धा आता नोकरी भरतीला परवानगी दिलेली आहे कोर्टानं, पण तो विषय सुद्धा कुठतरी राजकारण आलं का त्या विषयामध्ये? आता त्यामध्ये राजकारणच आणलं म्हणायचं काम आहे. अनेक युवकांना 400-450 युवकांना तिथं आज नोकऱ्या लागल्या असत्या. तालुक्यातली जिल्ह्यातली पोरं तिथं आज नोकरी केली असते. एक तर या सरकारने नोकऱ्या सगळं कमी केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं 2 कोटी देशात आम्ही नोकऱ्या वर्षाला उपलब्ध करणार, 2 कोटी दिलेल्याच नाही. त्या आहे हे सुद्धा खाजगीकरण करून त्यातल्या युवकांनी बेरोजगार करायचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती सारख्या बँक अतिशय चांगल्या पद्धतीची जिल्ह्यामध्ये बँक आदरणीय मानसिंग भाऊंच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि ती बँकेत 450 युवकांना आज तिथं नोकऱ्या मिळाल्या असत्या. ही नोकऱ्याला स्थगित आणण्याचं पाप या सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. त्यामुळं जनता, तालुक्यातील युवक यांच्यावरती भयानक म्हणजे राग यामध्ये आज मला कालपासून आज सकाळपासून फोन येतात की तुम्ही आंदोलनाची भूमिका घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहे. हे बघा, हे आम्ही जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहेत, आम्ही सुसंस्कृत नेते आहेत आमचे. आणि त्यांनी सांगितलेलं की आपले बोलत असताना कुठल्याही नेत्याला खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं नाही. त्यामुळे किती जरी त्यांनी आरोप आदरणीय साहेबांच्यावर केलं किंवा काय केलं तर आम्ही आमचा
स्वाभिमान ठेवून किंवा नेत्याचं सुसंस्कृतपणा आमच्याजवळ ठेवून आम्ही ते त्यांच्यावरती टीका करत असतो. त्यामुळं त्यांनी कशा पद्धतीने बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. शेवटी तालुक्यातील जनतेला माहिती आहे की जयंत पाटील साहेबांच्यावरती आधी लोकनेते राजाराम बापूंच्या पासून आज पृथ्वीदादांच्या पर्यंत या मंडळीने जनतेची सेवा करण्याचंच काम केलेलं आहे. त्यामुळं तालुक्यातील जनतेला चांगलं माहिती आहे की जयंत पाटील साहेबांनी तालुक्यासाठी किती मोठं योगदान आहे, जिल्ह्यासाठी किती मोठं योगदान आहे हे जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. बापूंनी तर राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आपण युवकचे नेतृत्व करताय, काय वाटतं आपली काय मागणी असणार आहे? हो, एक तर तिने जाहीरपणे विद्यार्थ्यांची माफी मागावी, नाहीतर आमदारकीचा राजीनामा द्यावा.